मी फक्त व्हॉट्सअपवरती एक मेसेज टाकला, परंतु आज अखंड जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित झाला. तो केवळ तुमचं जे प्रेम होतं म्हणून हे झालं. मी खूप त्यांची आभारी आहे. निम्या रात्रीचं म्हणलं तर मी त्यांनी मला साथ दिलेली, पण त्या वक्ताला सगळेजण निवडून आले होते. मी त्यांच्या दारात गेले तर त्यांनी मला ओळख पण दिली नाही, पण त्यांनी मला खूप मला बहिणीची भावासारखी पाठीशी माझ्या उभा राहिले. आसपासच्या परिसरातले जे छोटे मोठे प्रॉब्लेम्स असतात, जसं की लाईट जाणं, लाईट गेला की माझा पहिला फोन म्हणजे अगदी पुढच्या सेकंदाला पहिला फोन माझा गणेशदादांना असतो की गणेशदादा लाईट गेलेत, काहीतरी करा. अहो तुम्ही मला सांगा, जवळजवळ 25-30 वर्ष गणेश आपल्या मोहननगरची आपल्या प्रभागाची सेवा करत आहे. तुम्ही सांगा गणेश सारखी सेवा कुणी केली? दादा हा खरंच आपल्या सगळ्या सामान्यासाठी सगळ्यांसाठी धावपळ करणारा, लाईटीचं काही काम असून द्या तुमचं, रात्रीचे 12 जरी वाजले असणार आपण जर दादाला जरी फोन केला, दादा आता लाईट नाही आहे, तरी दादा तवाही फोन उचलून सांगतात की नाही येऊन जाईन सोमनाथ, 10 मिनिटात लाईट येईन, 15 मिनिटात येईन, 20 मिनिटात येईन. दादाचं काम खरंच खूप चांगलं आहे. पण एका नाण्याची दुसरी बाजू जर अशी बघितली की प्रत्येक मुलाच्या ॲडमिशनसाठी, प्रत्येक एखाद्या वृद्ध माणसाच्या काही हॉस्पिटलचं काम असेल त्या गोष्टीसाठी, किंवा घरोघरपर्यंत आपली एक योजना, जे सरकारी योजना आहेत ते घरोघरी दारी चालून जर पोहोचवण्याचं काम करत असेल, तर आपण या माणसाला जास्त प्राधान्य दिलं पाहिजे.